आहोत की आंबा बागेची पहिली छाटणी कशी करायची. तर आता व्हिडिओमध्ये जे तुम्ही कलम बघत आहात तर ते कलम लावून एक 45 दिवस झालेले आहेत. झाड व्यवस्थित सेटल झालेलं आहे. झाडाच्या मुळाचं कार्य हे चालू झालेलं आहे. तर ज्यावेळेस तुम्ही रोप लावता त्यावेळेस लगेच छाटणी करायची नाही. तर झाडाला एक लक्षात आलं की तुमच्या झाडाचं कार्य व्यवस्थित चालू झालेलं आहे. त्यानंतरच तुम्हाला छाटणी घ्यायची आहे. तर या कलमाला लावून 45 दिवस झालेले आहेत. तर या कलमाची आपण आता पहिली छाटणी घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय की ती छाटणी घेत असताना पहिल्यांदा झाडाचं स्ट्रक्चर काय असतं हे आपण समजून घेऊया. तर आता हे जे रोप तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात, तर ते 2-2.5 फुटाचं कलम आहे. तर छाटणी का करायची? तर झाडाचं आपल्याला स्ट्रक्चर तयार करून बॅलन्स करायचा आहे आणि आपण सघन पद्धतीमध्ये आता लागवड करत आहोत. त्यामुळे 2 झाडामधील अंतर हे कमी आहे. तर ते अंतर कमी असल्यामुळं झाडाला आपल्याला छत्रीसारखा आकार देऊन झाडाचा ब्रांचेस डेव्हलप करायचे आहेत. झाडाचा सांगाडा व्यवस्थितरित्या तयार करायचा आहे. तर आता तुम्ही बघू शकताय की नेमकी छाटणी कुठून घ्यायची? तर तुम्ही या कलमामध्ये बघू शकताय की सर्वात खाली हे कलम आहे आणि कलम नंतर ही पहिली रिंग. आता इथं बघा, इथे कलम आहे. त्यानंतर ही पहिली रिंग आणि त्यानंतर ही दुसरी रिंग. रिंग म्हणजे काय? जिथून जास्तीत जास्त पानं असतात त्याला म्हणायचं रिंग. तर इथून आपल्याला हा कट घ्यायचा आहे. म्हणजे कलम आणि कलमानंतरची पहिली रिंग सोडायची आणि दुसऱ्या रिंगपासून आपल्याला कट घ्यायचा आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही कट घेताना जे काही तुम्ही कटर वापरणार आहात किंवा कात्री वापरणार आहात, तर ती सर्वात पहिल्यांदा निर्जंतुक करणं फार गरजेचं आहे. तर ती निर्जंतुक करून घेतल्यानंतरनं मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला कट घ्यायचा आहे. तर मी काय सांगितलं की कलमानंतरची पहिली रिंग सोडायची आणि दुसऱ्या रिंगपासून तुम्हाला अगदी 1 इंच एवढं अंतर ठेवायचं आहे आणि इथून तुम्हाला कट घ्यायचा आहे. तर आता हा कट घेताना एक काळजी घ्यायची आहे, की कात्री धरताना तुम्हाला तिरकी कात्री धरायची आहे. म्हणजे 45 डिग्रीमध्ये तुम्हाला तो कट घ्यायचा आहे. कात्री तिरकी धरून तुम्हाला असा कट घ्यायचा आहे. तर आता हा कात्री तिरकी घेण्यामागचा उद्देश काय आहे, की ज्यावेळेस पावसाचं पाणी असेल किंवा आता हे कलम आहे, तर या कलम कट केल्यानंतर यातून काहीतरी द्रव बाहेर पडतं. तर त्याच्यामुळं त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये. कारण इथून आता आपल्याला नवीन ब्रांचेस फुटणार आहेत आणि इथं जर बुरशीचा प्रादुर्भाव झाला, तर हे सगळे डोळे जे आहेत ते जळून जातील आणि इथून तुमचं कलम फुटणार नाही. तर ही काळजी सर्व शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिला कट घेता, तो कट घेतल्यानंतर 1% बोर्डो मिश्रणाची तुम्ही फवारणी घेऊ शकता किंवा तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराइडची फवारणी या ठिकाणी घेऊ शकता. तर आता अ, अ, ही फवारणी घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे, तर आता झाडाचं स्ट्रक्चर कसं तयार करायचं? 1, 3, 2, 3, 2 म्हणजे काय? 1 म्हणजे पहिला हा तुमचा जो आहे तो बुडका किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, खोड तुमचं. आणि इथून जे कट तुम्ही घेतलंय दुसऱ्या रिंगपासून, तिथून आपल्याला 3 ब्रांचेस ठेवायचे आहेत. तर इथून 3 ब्रांचेस नंतर ना, त्या 3 ब्रांचेसवर पुन्हा 2 त्या प्रत्येक 3 ब्रांचेसवरती आपल्याला 2 ब्रांचेस ठेवायचे आहेत. तर अशा पद्धतीनं झाडाचं आपल्याला स्ट्रक्चर तयार करायचं आहे. छत्रीसारखं स्ट्रक्चर तयार करून जास्तीत जास्त ब्रांचेस आपल्याला काढायचे आहेत. तर तुम्ही बघू शकताय की इथं जे काही डोळे आहेत, इथं कट घेतल्यानंतरनं इथून भरपूर फांद्या बाहेर पडणार आहेत. तुम्हाला हा कट घेतल्यानंतर लक्षात येईल, की अगदी एक 15 ते 20 दिवसानंतर तुम्हाला असं दिसेल, की इथून एक 5 ते 6 ब्रांचेस बाहेर निघतील. मग आता त्या 5 ते 6 ब्रांचेसपैकी आपल्याला 3 दिशेला जाणाऱ्या सशक्त अशा 3च फक्त फांद्या या ठिकाणी ठेवायच्या आहेत. बाकीच्या फांद्यांचं थिनिंग करून टाकायचं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, मी काय सांगते, हा कट घेतल्यानंतर इथून जे काही फुटवे निघतील, त्या फुटव्यापैकी फक्त 3च सशक्त असे 3 दिशेला जाणारे फुटवे आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता, एक पूर्वीचं झाड आहे. इथं मी हा कट घेतला होता
आणि तो कट घेतल्यानंतर ना इथून एक 5 ते 6 फुटवे निघाले होते. पण त्यापैकी 3 दिशेला जाणारे बघा 3 फुटवे या ठिकाणी ठेवलेले आहेत. बाकीचे सगळे फुटव्यांचं थिनिंग करून टाकलेलं आहे किंवा काढून टाकलेले आहेत. तर हे बघा 3 दिशेला जाणारे 3. आता हे 3 दिशेला जाणारे जे ब्रांचेस आहेत त्याच्यानंतर पुन्हा सेम की पहिली बर्ड रिंग आहे बघा, इथे पहिली बर्ड रिंग आहे. त्यानंतर पुढची बर्ड रिंग आहे आणि इथं तुम्हाला 2 फांद्या ठेवायच्या आहेत. आता ह्या अ, चित्रामध्ये तुम्ही बघू शकताय की हे आपलं कलम आहे. कलम नंतर ही दुसरी बर्ड रिंग म्हणजे खालून कलमानंतर पहिली रिंग सोडायची आणि ही दुसरी रिंग आहे. तर या दुसऱ्या रिंग पासून आपल्याला कट घ्यायचा आहे. पण तो कट घेत असताना म्हणजे 1 इंच असं एकदम घासून कट घ्यायचा नाही. 1 इंच वरती जागा ठेवायची आणि तिथून हा कट तुम्हाला घ्यायचा आहे. तर इथं बघू शकताय की आणि तो कट घेत असताना कात्री निर्जंतुक करणं फार गरजेचं आहे. निर्जंतुक करून तुम्हाला कात्री तिरकी धरून तुम्हाला हा कट घ्यायचा आहे आणि हा कट घेतल्यानंतर तुम्हाला पुढच्या चित्रामध्ये दिसत आहे की कट घेतल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं जे काम आहे की ते म्हणजे 1% बोर्डोची फवारणी घ्यायची किंवा कॉपर ऑक्सी क्लोराईडची तुम्हाला फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून इथं बुरशीचा कुठलाही प्रादुर्भाव होता कामा नये. कारण बुरशीचा जर प्रादुर्भाव झाला तर तिथले डोळे जे आहेत ते जळून जातील आणि तिथून फुटवे हे फुटणार नाहीत. त्यामुळे ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. तर सर्व हा कट घेतल्यानंतर तुम्ही पुढच्या खालच्या लाईनला बघा. तिथून एक 4 ते 5 असे फुटवे फुटलेले आहेत. तर ते थोडेसे मोठे होऊ द्यायचे. लगेच थिनिंग करायचं नाही. नाहीतर तुम्ही काढून टाकाल आणि राहिलेल्या फांद्यातली एखादी फांदी जर जळाली, तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आता हे 5 ते 6 फुटवे फुटलेले आहेत. तर त्याच्या पुढच्या छायाचित्रामध्ये तुम्ही बघू शकता, की हे फुटवे आता मोठे झालेले आहेत. बघा, हे मोठे झालेले आहेत. मग या मोठ्या झालेल्या फुटव्यामधून 3 दिशेला जाणारे 3 सशक्त असे फुटवे या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहेत आणि बाकीचे फुटवेंचं थिनिंग करून म्हणजे काढून टाकायचं आहे. तर त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की कशा पद्धतीनं याचं थिनिंग करून फक्त 3 फुटवे आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्हाला पहिली छाटणी घ्यायची आहे आणि ती छाटणी घेतल्यानंतर तुम्ही ड्रिपमधून 19-19-19 या विद्राव्य खताचा डोसही देऊ शकता. जेणेकरून फुटवे बाहेर पडण्यासाठी मदत होऊ शकते किंवा 1261 हे पण अन्नद्रव्य तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकता, की फुटवे बाहेर पडण्यासाठी यामुळे मदत होईल. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही बागेची पहिली जी आंबा उत्पादक शेतकरी ज्यांनी नवीन बाग लागवड केलेली आहे, तर त्यांनी आंबा बागेची पहिली छाटणी अशा पद्धतीनं घेऊ शकता आणि त्यानंतर 3 फांद्यानंतर तुम्ही 2 फांद्या असं ठेवत-ठेवत आपण दुसरी छाटणी या ठिकाणी बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये.